मुख्यमंत्र्यांकडून 20,000 रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे। 25,000 रुपये हेक्टर देण्याची मागणी खरं तर करण्यात आली होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्यात येणार असल्याचं सांगितलं। हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय। मदत मिळणं सुरू झालेलं आहे। आम्ही आता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे, दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो। पैसे खात्यात जमा झालेले आहेत, खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट हेक्टरी 20,000 रुपये रक्कम आता जमा करण्यात येऊ लागली आहे। पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 400 कोटी रुपये या ठिकाणी वाटप करण्यात मागच्या आठवड्यामध्ये आलं होतं। यामध्ये जवळपास 13 जिल्ह्यामध्ये हे पैसे व्यवस्थित मागच्या आठवड्यामध्येच वितरित या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालं होतं। त्यानंतर परत एकदा राज्य सरकारनं 3,258 कोटी रुपयांचं चेक या ठिकाणी वितरणाला मान्यता परत एकदा या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। याबाबतचा शासन निर्णय देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलाय। यामध्ये 23 जिल्ह्यांचा आता राहिलेले उरलेले 23 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असून बाधित पिकांसाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ठरवलंय। शासन निर्णय देखील सांगण्यात आलाय। आता या 23 जिल्ह्यांचा GR काय आलाय तो GR देखील तुम्हाला आता इथे तुम्ही पाहू शकता। हा GR पाहू शकता या ठिकाणी बघा, हे वाचायचं आहे GR। राज्यात विविध या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा आता या ठिकाणी GR सुद्धा आलेला आहे। हा बघा महाराष्ट्र शासनाचा GR प्रसिद्ध करण्यात आलाय। यामध्ये 23 जिल्ह्यांचा समावेश आहे। आज 23 जिल्ह्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यात येणार आहे। आता तुम्ही GR तर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पाहिलाय, तुमचा विश्वास आता पटलेला आहे। गेल्या 2 आठवडे झालं शेतकऱ्यांना आता फक्त पैसे मिळतील म्हणून गेले 2 आठवडे झालं त्या ठिकाणी सांगितलं जात होतं, परंतु पैसे कधी त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळाले नाहीत। त्यामुळे शेतकरी वर्ग वाट बघून थकलेला होता। त्यामुळे सर्व तुम्हाला पुराव्यासहित GR देखील दाखवतोय। आता तुम्ही GR पाहिलाय। आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये कोणत्या भागामध्ये पैसे या ठिकाणी सरकारने सोडलेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा, सरकारच्या माध्यमातून हेक्टरी तुम्हाला 20,000 रुपये या ठिकाणी आता मंजूर करून देण्याचा सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। बघा, आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलाय। आता आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यापैकी पहिला टप्पा या ठिकाणी वाटप करण्यात आलाय। 13 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेत। आता उरलेले जे 23 जिल्हे आहेत तर याचा GR सरकारच्या माध्यमातून कालच प्रकाशित करण्यात आला आहे। आता यामध्ये आता बघा कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात मदत या ठिकाणी मिळाल्या, कोणत्या जिल्ह्यांना कमी मदत मिळाल्या, त्यासोबतच यामध्ये 23 जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून आजच्या GR मध्ये करण्यात आलाय, या सगळ्यांची माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बरेच शेतकरी आम्हाला फोन करून विचारत आहेत की तुम्ही फक्त नुकतंच मदत त्या ठिकाणी दिली सांगताय, परंतु आमच्या खात्यामध्ये मदत अजून पैसे या ठिकाणी जमा झालेले नाहीत। तर त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आठवण करून देतोय की ज्या शेतकऱ्यांचं ग्रेस टॅग म्हणजे नोंदणी कार्ड त्याला आपण शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणू शकतो, फार्मर ID कार्ड ज्या शेतकऱ्यांचं आहे तर त्यांना हे पैसे मिळणार आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे बँक खात्यामध्ये थेट आता रक्कम जमा होणार आहे, फार्मर ID कार्ड असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज सरकारने GR काढलाय। तुम्हाला 23 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। ज्यांच्याकडे फार्मर ID कार्ड नाही आहे त्या शेतकऱ्यांना मात्र आता eKYC करणं बंधनकारक आहे। eKYC केल्यानंतरच त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। बघा, फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला eKYC करण्याची गरज नाही, फार्मर ID कार्ड नसेल तर eKYC करण्याची गरज आहे। आता बघा, या ठिकाणी मूळ मुद्द्याकडे आपण वळूयात। आपल्याला माहिती आहे विविध भागामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। त्यामध्ये पूर परिस्थिती, अतिवृष्टीमध्ये शेती पिकांचं नुकसान झालंय। त्याचा त्या ठिकाणी पीक विमा आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटण्यात येतोय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा, अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना त्यांना भरीव मदतीची अपेक्षा होती, परंतु राज्य सरकारने मात्र मदतीसाठी हात आकडता घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। जवळपास
31,728 कोटी रुपये सरकारने मंजूर केले होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होत नव्हते। पहिल्या टप्प्यामध्ये मात्र 31,728 कोटी मधलं 400 कोटी रुपये फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी वाटप करण्यात येत होतं, परंतु यामुळे शेतकऱ्यांचा रोष त्या ठिकाणी पाहून कालच एक नवीन जी.आर कडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता परत एकदा 3258 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा जी.आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलाय। तुम्ही तो जी.आर व्हिडिओच्या सुरुवातीला आत्ताच या ठिकाणी आता पाहिलेलं सुद्धा आहे। मग आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की कोणत्याही शेतकऱ्यावर अजिबात अन्याय होऊ देणार नाही, शेतकऱ्यांची दिवाळी आता काळी होऊ देणार नाही, दिवाळी 100% गोड करणार आहे असं म्हणून त्यांनी आज कसल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी 20,000 रुपयांचं अनुदान म्हणजेच रक्कम जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत। नेमका आता कोणत्या जिल्ह्यामध्ये याचा समावेश आहे, जी.आर मध्ये कोणत्या 23 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्याचं सांगितलंय। बघा, गेल्या 2 आठवड्यापासून शेतकऱ्यांना फक्त पैसे मिळणार असं सांगितलं होतं, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज हेक्टरी 20,000 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत। आता बघा, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3258 कोटी रुपये परत एकदा मंजूर केलेत आणि आता या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा आज मिळणार आहे। आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी 20,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। मग कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये हे पैसे मिळणार आहेत याची काय लिस्ट आल्या या ठिकाणी तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। तुमचा जिल्हा कोणत्या तालुक्यामध्ये कोणाकोणाला भाग मिळणार आहे नक्की बघा। ही खरोखर 100% खरी बातमी आहे, कारण सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरू लागल्या आहेत। कारण जी.आर या ठिकाणी आलाय, जी.आर आल्यानंतरच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे आता जे जिल्हे सांगितलेत तर या जी.आर नुसार, शासनाच्या जी.आर नुसार हे जिल्हे तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे सर्वांनी आपला जिल्हा आणि कोणत्या भागामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे तुम्ही पाहू शकता। अकोला जिल्हा तुमचा आहे का बघा, या अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यामध्ये आज हेक्टरी 20,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। अकोला जिल्ह्यामधील आता बघा, अकोला आहे, त्यानंतर अकोट, तेल्लार, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर आणि मूर्तिजापूर यासाठी टोटल 32 तुम्हाला कोटी रुपये या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेत। 32 कोटी रुपये आज त्या ठिकाणी अकोला, अकोट, तेल्लार, त्या ठिकाणी पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर, मूर्तिजापूर 7 तालुक्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 32 कोटी रुपये म्हणजेच हेक्टरी 20,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। आता बघा, अमरावती जिल्हा थोडा मोठा आहे, याला 54 कोटी रुपये आज या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत। म्हणजे 54 कोटी रुपये या सर्व 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत। कोणकोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत बघा, अमरावती, भातुकली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, तिवसा, दामणगाव, त्या ठिकाणी रेल्वे आणि मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, नांदगाव पेठ, भातुकली म्हणजे शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागामध्ये सुद्धा आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी किती येणार आहेत तर 20,000 रुपये तुम्हाला हेक्टरी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। 14 जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत बघा। आता बघा, धाराशिव जिल्ह्याला सुद्धा या ठिकाणी जवळपास त्या ठिकाणी 48 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो इकडे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, 48 कोटी रुपये तुम्हाला मंजूर करण्यात आलेत। यामध्ये धाराशिव असेल, तुळजापूर असेल, उमरगा असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तोहार, लोहार, त्या ठिकाणी कळंबा, भूम, वाशी, परांडा या तालुक्यामध्ये जे शेतकरी राहत असतील तर त्यांना तुम्हाला किती मिळणार आहे तर लक्षात ठेवा, तुम्हाला आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती 20,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहेत। हा जी.आर आहे, जी.आर नुसारच तुम्हाला जिल्हे सांगत आहे, त्यामुळे हा जी.आर शासनाचा आल्याने 100% तुमच्या खात्यावरती आता आहे पीक विमा आणि
त्या ठिकाणी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आज थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहेत. बघा या ठिकाणी पुढचे जिल्हे कोणते आहेत नक्की तुम्ही आता बघायचं आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जवळपास 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा तुमचा आहे का बघा. या जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. या 9 तालुक्यामध्ये आज थोड्याच वेळात तुम्हाला बँकेच्या खात्यावरती 20,000 रुपये हेक्टरी मिळणार आहेत. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगाखेड तालुका आहे का बघा, पैठण. आता या भागामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांना आता तुम्हाला 20,000 हेक्टरी बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणता आहे बघा. हा GR नुसार महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता 3,000 त्या ठिकाणी 258 कोटी रुपये मंजूर केलेत आणि या जिल्ह्यामध्ये आज लाभ बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. आता बघा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी आतुरतेने खूप वाट बघत होते, परंतु जालना जिल्ह्यामध्ये गेल्या 2 आठवड्यापासून पैसे या ठिकाणी जमा होत नव्हते. अखेर जालना जिल्ह्याला या ठिकाणी पैशांची निधी मंजूर करण्यात आला आहे. किती तर 40 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत खास जालना जिल्ह्यासाठी. आता 8 बघा जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये आज या ठिकाणी 20,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मिळणार आहेत. कोणाकोणाला मिळणार आहेत. अंबड तालुक्यामध्ये तुम्ही आहे का बघा, भोकरदन तालुक्यामध्ये तुम्ही आहे का बघा, बदनापूर तालुक्यामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला सुद्धा हेक्टरी आज 20,000 रुपये बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय झाला आहे. घनसावंगी बघा, परतुरा, मंठा भागातील शेतकऱ्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर जाफराबाद आणि 8 तालुके या तालुक्यामध्ये म्हणजे आता जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये आज शासन निर्णयानुसार तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये मंजूर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आलेत. त्यानंतर नांदेड जिल्ह्याला सर्वात जास्त निधी म्हणजे 75 कोटी रुपये या ठिकाणी नांदेड जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेत. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्वांनी आता इकडे लक्ष देऊन बघायचं आहे. तुम्हाला कोणकोणत्या तालुक्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा. नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यामध्ये हा लाभ शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर बघा, अर्धापूर भागामध्ये आज कसल्याही परिस्थितीत थोड्याच वेळामध्ये तुम्हाला 20,000 रुपये हेक्टरी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. भोकर तालुका, बिलोली तालुका, देगलूर तालुका या भागामध्ये ज्या ज्या शेतकरी राहत असतील वास्तव्य त्यांचं आहे त्यांना आज अतिवृष्टी पीक विमा मिळून 20,000 रुपये येणार आहेत. धर्माबाग, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर या भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीक विमा अतिवृष्टीचे 20,000 रुपये येणार आहेत. मुखेड, नांदेड जिल्ह्याचा मुख्यालय भाग नायगाव आणि उमरी तुम्हाला 20,000 रुपये घेण्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. थोड्याच वेळामध्ये तुम्हाला हे पैसे बँकेच्या खात्यावरती आता DBTच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहेत. आता बघा सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, ज्या जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. बघा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 65 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. बघा 65 कोटी रुपये बीड जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेत. तुमचा बीड जिल्हा आहे का बघा. या जिल्ह्यामधील कोणकोणत्या भागामध्ये आज पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत. यामध्ये आष्टी तालुका तुमचा आहे का बघा. आष्टी तालुक्यामध्ये आज तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती 20,000 रुपये हेक्टरी जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर पटोदा तालुका, बीड, गेवराई तालुका सुद्धा यामध्ये सरकारच्या माध्यमातून समावेश करण्यात आला आहे. तुम्हाला 65 कोटी रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेत. हेक्टरी तुम्हाला आता 20,000 रुपये मंजूर या ठिकाणी आज होणार आहेत. त्यानंतर माजलगाव, केज तालुक्यामध्ये सुद्धा लाभ भेटणार आहे. अंबाजोगाई तालुक्यामध्ये धारूर, शिरूर कासार, वडवणी आणि परळी वैद्यनाथ या भागातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 20,000 रुपये तुम्हाला आज कसल्याही परिस्थितीत बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर आता बुलढाणा जिल्हा सुद्धा खूप मोठा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे बघा. आता हा GR सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलाय. हा GR सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलाय. जवळपास 32 त्या ठिकाणी बघा 3258 कोटी रुपये या ठिकाणी कालच त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत आणि उरलेल्या जे काही शेतकरी असतील त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत. आता बुलढाणा जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे बघा. बुलढाणा, खामगाव, चिखली, जळगाव जामेद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार,
शेगाव, संग्रामपूर आणि सिंदखेड राजा या भागामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांच्या खात्यावरती हेक्टरी किती, तर तुम्हाला 20,000 रुपये हेक्टरी त्या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीचे मंजूर करण्यासाठी मान्यता या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यासाठी या ठिकाणी 55 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। बघा यवतमाळ जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर 55 कोटी रुपये तुम्हाला मंजूर करण्यात आलेत। कोणत्या कोणत्या भागामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज लाभ भेटणार आहे बघा। आता त्या तालुक्यांची नावे आता सरकारच्या माध्यमातून या लिस्टमध्ये सांगण्यात आलेत। ती म्हणजे यवतमाळ, वणी, मोरेगाव, पांढरकवडा, घाटंजी, राळेगाव, बाबुळगाव, कळंब, द्वारवा, नेस, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड, जरीजामणी आणि आर्णी या भागामध्ये जे जे शेतकरी राहत असतील त्यांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 55 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले। या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 55 कोटी रुपये म्हणजेच हेक्टरी 20,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आता येणार आहेत। त्यानंतर सर्वांनी लक्ष देऊन बघा, आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे आता लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। यासाठी 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। यामध्ये औसा तालुका, निलंगा तालुका, रेणापूर तालुका, चाकूर तालुका, देवणी तालुका, जळकोट तालुका, शिरूर, अनंतपाळ तालुक्यामध्ये तुम्ही राहताय का बघा। या भागामध्ये लाभ भेटण्यात आलाय। अहमदपूर, उदगीर अशा 10 तालुक्यामध्ये 20,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यासाठी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 40 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे पहा। आता बघा वर्धा जिल्ह्यातील जे शेतकरी राहत असतील त्यांना या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 35 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। 35 कोटी रुपये बघा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती, 35 कोटी रुपये। यामध्ये आर्वी असेल, आष्टी असेल, देवळे असेल, हिंगणघाट असेल, कारंजा असेल, समुद्रपूर असेल, सेलू आणि वर्धा या भागामध्ये 20,000 रुपये हेक्टरी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आता या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे, हा शेवटचा जिल्हा आहे। आता बघा हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुके आहेत, यांना जवळपास 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। ते म्हणजे हिंगोली, बसमत, काळमनुरी, औंढा, नागनाथ आणि सेनगाव। 20,000 रुपये हेक्टरी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।